नमस्कार मंडळी, तर सर्वांचे स्वागत आहे प्रथमेश शिरकर या यूट्यूब चॅनलवर। तर मंडळी, आज गणपती विसर्जन आहे। तर गणपती विसर्जनानिमित्त आज ब्लॉग बनवणार आहोत। आज आपले बाप्पा आपल्याशी निरोप घेणार आहेत। तर सर्व गणपती आज एकत्र होऊन विसर्जन होणार आहेत। तर विसर्जनानिमित्त सर्व आता प्रत्येक घरोघरातले बाप्पा प्रत्येक जण बाहेर काढणार आणि सर्वजण डोक्यावर घेऊन नदी पात्रापर्यंत घेऊन जाणार। आज सर्वजण आनंदी पण आहेत आणि दुःखी पण आहेत, पण आनंदाचेच अश्रूच म्हणायचे, कारण की बाप्पाची आपण 5 ते 6 दिवस सेवा केलेली, आपल्या घरी आलेला, सर्व गोष्टी त्याच्यासाठी आपण खूप काही केलेलं आणि आता तो त्याच्या घरी जाणार आहे। तर आज बाप्पाला सोडायला आपण सर्वजण जायचं आहे। तर तुम्ही सर्वांनी नक्की या। सर्व गणपती एका शेवटच्या घरामध्ये एकत्र येणार। त्यानंतर तिथं त्यांची आरती वगैरे करून पूजा करून म्हणजे देवाकडे मागणं वगैरे सगळ्या गोष्टी मागून जी काही वेडीवाकडी सेवा केली असेल ती मान्य करून घे, अशा सर्व देवाला आरत लावून मग सर्व गणपती एकत्र विसर्जनासाठी नेले जातात। आता प्रत्येक घरातला एक गणपती प्रत्येक माणसं डोक्यावर घेत हिरवगार वातावरणामध्ये घेऊन येतात। तर मंडळी, मी तुम्हाला दाखवतो ते कशा प्रकारे घेऊन येतात आणि गणपती बाप्पा मोरया ह्या गजरामध्ये गणपती बाप्पाला घेऊन येत असतात। बघा मंडळी, त्याचे सर्व मंडळी बाप्पाला डोक्यावर घेत येत आहेत। गौराई देखील सोबत आहे। गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया। गणपती बाप्पा मोरया। तर त्याचप्रमाणे मंडळी, आपला घरचा लाडका बाप्पा देखील आज आपल्याला सोडून जात आहे। तर मंडळी बघू शकता तुम्ही आपल्या लाडक्या बाप्पाला, मंडळी बघू शकता आपल्या लाडका बाप्पा आपल्या सोबत आता आहे। हे बघा, आता बाहेर बसवलेले आहे बाप्पाला। तर थोड्याच वेळामध्ये विसर्जनाच्या तयारीला सर्वजण लागले। तर ढोल ताशे बार गुलाल या सर्व गोष्टी आता उधळत बाप्पाला आपण नदीपात्रापर्यंत नेणार आहोत। वाडीतील सर्व मंडळी आपल्या इथं येणार आहेत गणपतीला उचलण्यासाठी। हे बघा, सर्व माणसांनी गणपती आपल्या शेवटच्या घरामध्ये आणलेले आहेत। म्हणजे रस्त्यापासून जवळचं घर आहे, त्या जवळच्या घरामध्ये गणपती आणले आहेत। गणपतीसाठी गाडी पण आलेली आहे। हे बघा, ह्या साईडला उभे आहे, हा खाली रोड आहे। तर आता सर्व माणसं एक शेवटच्या घरामध्ये जमलेले आहेत। आता तिथं सर्व गणपतींना एकत्र आणून त्या सर्वांची आरती करून गणपतीला नारळ देऊन देवाकडे मागणं देखील मागतात। त्यानंतर आरत देखील लावतात। सर्व गोष्टी काही वेडीवाकडी सेवा केली असेल तर मान्य करून घे। सर्व देवाजवळ काय गोष्टी असतील सगळ्या प्रत्येकाच्या घरोघरची सुखदुःख असतील ते दूर कर, असं देवाकडे मागणं मागतात। आणि त्यानंतर मग गणपतीला डोक्यावर घेऊन सर्वजण नदीपात्रापर्यंत घेऊन जातात किंवा गाडीतून काही जण घेऊन जातात। तर मंडळी, मी तुम्हाला आता घरामध्ये घेऊन जातो। शेवटचं घर आहे। बघा, आता सर्वांचे एक करून गणपती येत आहेत। आता एवढे गणपती आलेले आहेत खाली।
चुकवत झाली असेल क्षमा करा. जसा आतापर्यंत आनंद जीवन दाखवला दाखवा. इकडे आमची पोरं मुंबईत पुण्यात ठाण्यात कुठे जिथे असतील त्यांना सुखाची सांभाळा. गणपती बाप्पा गणपती बाप्पा मंगल मूर्ती. ए कोकणी स्टार कोकणी स्टार. गणपती बाप्पा बरे आहेत ना पप्पा आपला गणपती बाप्पा मोरया मूर्ती मोरया. किती मागं दाखवते.
एकदम पुढे घे. ओके. गणपती बाप्पा. पाना खायचं सर.